Hello students, good morning everyone. As you know that we have started our second lesson, a synopsis, the Swiss family Robinson. We have started that lesson. म्हणजे आपण हा lesson जो आहे second lesson, synopsis means summary. Okay, it is a summary of one novel. The novel is The Swiss Family Robinson. एक novel आहे, एक मोठं पुस्तक आहे The Swiss Family Robinson. त्याची जी काही summary आहे that we have seen. We have seen that the family had stuck in the island. जी काही family आहे विल्यम and एलिझाबेथची जी काही family आहे that family had stuck in the island and they are making different kinds of houses. Okay, and first house they make tent, then afterwards they make a tree house, that on the tree they made house, and beside of that tree house they made some farming also, and afterwards they were thinking that for the winter season they have to make another safer house for the winter season, and they made a cave. They not found a cave, they made a cave. आणि त्यांना ज्यावेळेस वाटलं की आपल्याला आता विंटर सीझनसाठी एक सेफ हाऊस पाहिजे म्हणून त्यांनी केव बनवली. विथ द लार्ज stone they made a cave, and in that cave they made 4 rooms, and there was no system of light, so they hung a lamp. म्हणजे तिथं लाईट नव्हती म्हणून त्यांनी तिथं लॅम्प जो होता त्यांच्या शिपमध्ये त्यांच्यासोबत तो लॅम्प तिथं त्यांनी हंग केला. देन आफ्टरवर्ड्स दे वर रोमिंग इन द जंगल दॅट एरिया आयलँड एरिया, अँड दे फाउंड दॅट देअर प्रिव्हियस हाऊस that made on that tree, that house was fully damaged. म्हणजे त्यांनी जे काही घर बनवलं होतं त्या आयलँडमध्ये झाडावरती, that house was fully damaged. Why? Because of elephants herd, म्हणजे हत्तींच्या कळपामुळे तिथलं जे काही त्यांचं घर होतं ते काय झालं होतं, फुल्ली डॅमेज झालं होतं. अँड दे हॅव अंडरस्टूड नाव की बिकॉज ऑफ एलिफंट दॅट हाऊस अँड होल द फार्मिंग एरिया ऑल्सो डॅमेज. म्हणजे त्यांचं घर तर डॅमेज झालंच होतं, शिवाय त्यांच्या आजूबाजूला जो काही त्यांनी शेतीसाठी जो काही स्पेस तयार केला होता दॅट वॉज ऑल्सो डॅमेज. अँड दे सॉ द फुटप्रिंट ऑफ द एलिफंट, सो दे अंडरस्टूड दॅट इट डन बाय द एलिफंट. म्हणजे त्यांनी तिथं एलिफंटचे हत्तीचे पायाचे ठसे बघितले म्हणून त्यांना कळलं की हे जे काही झाले ते हत्तींच्या कळपामुळे झालेलं आहे. नाव वी विल सी द नेक्स्ट पार्ट. पेज नंबर 8 ओनली, लास्ट पॅराग्राफ. द नेक्स्ट मॉर्निंग द फॅमिली बिगॅन टू डिझाईन अ न्यू डिफेन्स टू डिस्करेज ऑल वाईल्ड ॲनिमल्स फ्रॉम एंटरिंग देअर कल्टिवेटेड लँड. आता नेक्स्ट मॉर्निंग म्हणजे इन द नेक्स्ट मॉर्निंग द फॅमिली बिगॅन टू डिझाईन अ न्यू डिफेन्स. डिफेन्स मीन्स आपल्याला जर काय कोणी अटॅक करत असेल तर त्याच्यापासून बचाव करण्यासाठी, टू डिस्करेज ऑल वाईल्ड ॲनिमल फ्रॉम एंटरिंग देअर कल्टिवेटेड लँड. कल्टिवेटेड लँड म्हणजे त्यांचा फार्मिंग एरिया. म्हणजे दुसऱ्या दिवसापासूनच त्यांनी असं सुरुवात केली डिझाईन करायला, म्हणजे एक प्रकारचं डिझाईन करायला, एक प्रकारचं त्यांनी नकाशा बनवायला सुरुवात केली की कशा प्रकारे आपण आपला कल्टिवेटेड प्लॅन बनवू शकतो की वाईल्ड ॲनिमल्स विल नॉट डॅमेज दॅट. म्हणजे अशा प्रकारे आपण काय केलं पाहिजे की वाईल्ड ॲनिमल्स, कुठलेही वाईल्ड ॲनिमल्स जर असतील तर ते आपले कल्टिवेटेड प्लॅन जो आहे, कल्टिवेटेड लँड जो आहे दॅट दे कॅन नॉट डॅमेज. They also finalized their ideas about new residents. Now see, they were living in an island, so in whole island only that family was living, so they were making different houses. After some time they are making different houses. Now after the cave again they decided to make another residence, means another house again they decided to make. Why? Because for the safety from the wild animal, from wild animal safety they decided to make another residence or another house. Rather than building a house on stilts which the elephants could knock down easily. म्हणजे आता त्यांचं काय म्हणणं होतं की खालच्या बाजूला जर हाऊस किंवा घर बांधलं तर एलिफंट किंवा हत्ती किंवा इतर काही प्राणी येऊन ते डॅमेज करू शकतील. नॉक म्हणजे तिथं येऊन ते आपल्याला त्रास देऊ शकतील, डॅमेज करू शकतील. They would use 4 strong trees growing in a square near one another as a foundation.
मग आता त्यांच्या डोक्यात काय होतं की जर का खाली आपलं घर असेल तर कोणताही वाईल्ड ॲनिमल येऊन आपल्याला डॅमेज करेल, आपल्याला हार्म करेल. दे आर थिंकिंग दॅट इफ आवर हाऊस इज ऑन द डाऊन साईड then any wild animal can harm us. So they decided to make another house, but they are thinking now, they are searching for 4 trees which are grown nearly in a square shape. म्हणजे आता ते कशा शोधत होते की त्यांना असं ट्रीज उगवलेले पाहिजे होते, असे लार्ज ट्रीज, ऑल्सो लार्ज अँड स्ट्रॉंग ट्रीज. म्हणजे त्यांना अगदी मजबूत अशी झाडं पाहिजे होती, पण ती कशा प्रकारे झाडं उगवलेली असली पाहिजे होती, स्क्वेअर शेपमध्ये. मीन्स if the one tree is here, then another will be here, third will be here and fourth will be here. In that way they want 4 trees so that they can make the house in between that trees or on that trees. So that trees should be strong, they want. Then they would use 4 strong trees growing in a square near another as the foundation. Means like that they want 4 trees approximately 12 feet apart. Thus they build another safe home, but they want that 4 trees in equal size. Equal size means for the length also that trees should be same and for the breadth, म्हणजे त्यांचं जी काही उंची असेल किंवा त्यांची त्या झाडाचे जे काही आकार असेल तो सुद्धा एकसारखा हवा होता. दे वॉन्ट द सेम इक्वल साइज 4 trees which will be in a square shape so that they can found a safe home and it will be approximately 12 feet apart. म्हणजे in between the one tree and another tree the distance will be apart 12 feet. म्हणजे हा जो काही डिस्टन्स आहे तो डिस्टन्स त्यांना कितपत हवा होता, 12 feet, म्हणजे 12 फुटाचा डिस्टन्स त्यांना अप्रॉक्सिमेटली हवा होता. अशा प्रकारे ते झाडांच्या शोधात होते. 10 years passed and the young boys were now young men. आता म्हणजे हाऊ मेनी इयर्स दे हॅव पास्ड इन दॅट आयलँड, 10 years, म्हणजे 10 वर्ष त्यांनी त्या आयलँडमध्ये पास केली. आणि ते त्यांची जी काही मुलं होती, द यंग बॉयज वेअर नाव यंग मेन, म्हणजे आता जी काही त्यांची जी काही लहान मुलं होती ती आता काय झालेली होती, एक मोठी मुलं. म्हणजे वी कॅन से दॅट टाइम वेन ही एंटर इन द आयलँड दे वर अ स्मॉल बॉयज, नाव दे आर टीनेजर. लाईक मीन्स इफ दे आर 10 years past, if that time when they enter in the island, that time that boys are considered that 10 years, then now that boys are 20 or above 20, म्हणजे ते 20 किंवा 20 पेक्षा जास्त वयाची अशी ती मुलं थोडक्यात झाली होती. म्हणजे ते थोडक्यात कसे झाले होते, यंग मेन, म्हणजे थोडक्यात ते माणूस बनायला, एक मोठा माणूस बनायला लागलेले होते. and their parents were proud. They called the island न्यू स्वित्झर्लंड. आता त्यांचे पॅरेंट्स कसे होते, त्यांच्यावरती प्राऊड फील करत होते, कारण ऑलरेडी ते फॅमिली सगळी तिथं एकत्र होती. द ऑल फॅमिली इज लिव्हिंग टुगेदर अँड आफ्टर सम डेज दे वर फाइंडिंग न्यू हाऊस. थोडे दिवसानंतर ते काय करायचे, त्यांच्या राहण्यासाठी त्यांना नवीन हाऊस तयार करायचे. म्हणजे त्यांना काय स्वतः बनवायचे ते, पण त्यांना नवीन घराची अनुभूती सुद्धा यायची. मीन्स देवा मेकिंग न्यू हाऊसेस एव्हरी आफ्टर सम डेज, म्हणजे काही दिवसानंतर ते नेहमी प्रत्येक वेळेस नवीन हाऊस बनवायचे. सो देअर पॅरेंट्स आर प्राऊड, म्हणजे त्यांना त्यांच्या मुलांवरती काय होता, अभिमान होता. बिकॉज ऑल द चिल्ड्रन्स आर हेल्पिंग टू देअर पॅरेंट्स फॉर मेकिंग एव्हरीथिंग. म्हणजे काही जरी बनवायचं असेल तरी पॅरेंट्सला मदत कोण करायचं, त्यांची मुलं मदत करायची. म्हणून ते पॅरेंट्स त्यांच्याबद्दल प्राऊड फील करत होते. अँड दे ऑल आर कॉलिंग दॅट प्लेस, all are calling that island that is न्यू स्वित्झर्लंड. they were belonging from the Switzerland. ते स्विस फॅमिली म्हणजे स्वित्झर्लंड, म्हणजे ते मूळचे स्वित्झर्लंडचे होते, पण ते आयर्लंडमध्ये बराच काळ, जवळजवळ 10 वर्षांपेक्षा जास्त तिथं अडकून राहिले होते. म्हणून ते तिथल्या जागेलाच काय म्हणायचे, न्यू स्वित्झर्लंड, नवीन स्वित्झर्लंड असं त्यांनी नाव पाडलं होतं. मेनी ॲडव्हेंचर्स ऑकर्ड ओव्हर द इयर. त्यांनी त्या 10 वर्षामध्ये खूप काही ॲडव्हेंचर, म्हणजे खूप काही शौर्यकथा किंवा शौर्याचे म्हणजे ॲडव्हेंचर, म्हणजे त्यांनी खूप काही शौर्य गाजवलं, खूप काही वेगवेगळ्या प्रकारचं ट्राय केलं, नवीन असं ट्राय ते करतच होते.
On the shore of another island, Fritz had knocked down an albatross which was threatening to attack him and found a rag tied to the large bird's leg. On the rag was a message that an English woman had been stranded on the smoking rock. Now, on the shore of another land, shore means किनारा. मग दुसऱ्या आयलँडच्या किनाऱ्यावरती, म्हणजे ते थोडक्यात एका जागेवरती ते कधीच ते थांबत नव्हते, ते सतत या जागेवरून त्या जागेकडे असे ते त्या आयलँडमध्येच असे ते फिरत होते. शेवटी एका शोर ऑफ अनादर आयलँड म्हणजे ते दुसऱ्या ठिकाणी त्या किनाऱ्यावरती पोचल्यानंतर फ्रिट्स हॅज नॉक डाऊन अँड अल्बाट्रोस. फ्रिट्स म्हणजे तो काही त्यांचा अजून एक मुलगा होता. नॉक्ड डाऊन अल्बाट्रोस विच वॉज थ्रेटिंग टू अटॅक हिम अँड फाउंड अ रॅग टाईड टू द लार्ज बर्ड्स लेग. म्हणजे एक मोठा पक्षी तिथे आला आणि त्या मोठ्या पक्षाच्या पायाशी त्याला एक रॅग टाईड टू द लार्ज बर्ड्स लेग. त्या मोठ्या पक्षाच्या पायाशी त्याला काहीतरी मिळालं, जे काही त्याला मोठ्या पक्षाच्या पायाला टांगलं गेलं होतं ते त्याला मिळालं. ऑन द रॅग वॉज अ मेसेज. आणि ते जे काही मिळालं होतं, रॅग म्हणजे थोडक्यात एक प्रकारची चिठ्ठी असेल किंवा काही लिहिलेला मेसेज, लिहिलेला एखादं काही भाग असेल. रॅग जो होता तो त्याला मिळाला आणि त्याच्यावरती काय मेसेज लिहिला होता, दॅट ॲन इंग्लिश वुमन हॅड बीन स्ट्रँज्ड ऑन द स्मोकिंग रॉक. आणि त्याच्यावरती काय लिहिलं होतं, इंग्लिश वुमन हॅड बीन स्ट्रेंज्ड ऑन द स्मोकिंग रॉक. फ्रीज हॅज नो आयडिया हाऊ ओल्ड द मेसेज वॉज. आणि त्या पक्षाच्या पायावरती जो काही तो मेसेज होता तो त्याला कळत नव्हता की किती वर्ष जुना तो मेसेज होता. म्हणजे तो आत्ताच नुकताच असा मेसेज तो अर्थातच नव्हता, तो खूप जुना होता, पण त्याला कळत नव्हतं की तो किती वर्ष जुना होता. His father suggested that smoking rock sounded like a reference to a volcano. म्हणजे स्मोकिंग रॉक, स्मोकिंग म्हणजे काय, धूर. मग दगडातून, रॉक म्हणजे दगड, तर दगडातून धूर हा शब्द आहे. तर त्या चिठ्ठीमध्ये किंवा त्या जो काही रॅग होता त्याच्यामध्ये काय लिहिलं होतं, स्मोकिंग रॅग हा जो काही शब्द आला होता. तर त्याचे फादर काय बोलले की स्मोकिंग रॅग म्हणजे असं स्मोकिंग रॉक हा जो काही शब्द आहे तुम्हाला असं वाटतंय की इट्स रेफरन्स टू अ वोल्कॅनो. वोल्कॅनो म्हणजे ज्वालामुखी. ज्वालामुखी तुम्हाला माहिती आहे की बाबा डोंगराचा भाग असेल तर पृथ्वीचं जर का तापमान वाढलं किंवा टेम्परेचर वाढलं तर त्या डोंगराच्या भागातून जो काही वोल्कॅनो बाहेर येतो, तप्त ज्वालामुखी जो काही बाहेर येतो तो दगडामधूनच बाहेर येतो, त्यासोबत धूरसुद्धा येतोच. म्हणून त्याला त्याच्या फादरला काय वाटलं की हे वोल्कॅनोशी रिलेटेड असू शकतं. Since there were no volcanoes in the Winti, the bird might have come from thousands of miles away. आता तिथे त्यांना जवळपास कुठेही वोल्कॅनोचं असं काही दिसत नव्हतं, म्हणून त्यांना असं वाटलं की हा जो काही बर्ड म्हणजे पक्षी जो आहे तो खूप मील लांबपासून उडत उडत इथपर्यंत आलेला आहे. However, Fritz felt that someone needed his help. पण तरी सुद्धा Fritz was feeling that somebody needed help. Means they were thinking that bird came with that rag. म्हणजे तो जो काही पक्षी आहे तो त्या चिठ्ठीसोबत आलेला आहे, म्हणजे कुणाला तरी हेल्प किंवा मदत पाहिजे आहे असं त्याला फ्रीजला त्या वाटत होतं. And he was determined to do his best to find the sender. आणि सेंडर म्हणजे ज्यानं कोणी तो चिठ्ठी पाठवली आहे तो चिठ्ठी कोणी पाठवली ह्याच्या तो शोधात लागला. बिफोर रिटर्निंग होम ही हॅड रिटन हिज ओन नोट ऑन द रॅग. आणि घरी पोचण्याआधी त्यानं त्या रॅगवरती पुन्हा त्याची स्वतःची काहीतरी नोट लिहिली. रिटायर्ड इट टू द ॲब्लॉस लेक अँड हॅड वॉच द बर्ड्स फ्लाय ऑफ. त्यानं काहीतरी त्याच्यावरती लिहिलं आणि तो पक्षी उडत जातोय का हे त्याने पाहिलं. द नोट टोल्ड हू एव्हर रिसिव्ड इट डू नॉट डिस्पेअर. म्हणजे त्यानं त्या नोटवरती लिहिलं होतं की ज्याने कोणी ही नोट पाठवली आहे, डू नॉट डिस्पेअर,
हेल्प इज नियर. डिस्पेअर म्हणजे हताश होऊ नका, म्हणजे ज्यांनी कोणी ही नोट पाठवलेली आहे, हताश होऊ नका, हेल्प इज नियर म्हणजे तुम्हाला मदत ही जवळच आहे, मदत ही जवळच आहे, मदत लगेचच तुम्हाला मिळू शकेल. डू नॉट डिस्पेअर म्हणजे हताश होऊ नका, निराश होऊ नका, अशी त्यानं नोट लिहिली आणि त्या पक्षाच्या पुन्हा पायाशी बांधली. फ्रीज देन सक्सेसफुली रिसिव्ड द यंग वुमन जेनी मॉन्ट्रोस. Though shy at first, soon she got used to living with the Robinson family. आणि ज्यावेळेस त्याने ते नोट लिहिली पक्षाच्या पायाशी, त्यावेळेस तो पक्षी कुठे उडून जातोय हे उडून जाईपर्यंत सुद्धा थांबला. अर्थातच तो पक्षी उडून गेला. अँड दॅट बर्ड हॅज रीच टू हुएवर द सेंडर म्हणजे तो जो काही सेंडर होता, ज्यानं कोणी ते रॅग पाठवलं तर त्याच्याजवळ तो पक्षी जाऊन पोचला. अँड दॅट वॉज अ लेडी. ती एक स्त्री होती किंवा वुमन, यंग वुमन म्हणजे लेडी, स्त्री होती ती, जेनी मॉन्ट्रोस आणि तिचं नाव होतं जेनी मॉन्ट्रोस. दो शाय ॲट फर्स्ट. शाय म्हणजे लाजणे, ती पहिल्यांदा लाजली म्हणजे अर्थातच ही इट इज अ समरी ऑफ दॅट नॉवेल, सो नॉट व्हेरी इन डिटेल म्हणजे ही काही जे आहे समरी आहे, इथं आपल्याला अगदी डिटेलमध्ये नाही आहे की बाबा कधी मदत मिळाली, कशी मदत मिळाली, दॅट इज नॉट इन डिटेल. बट फायनली दे हेल्प टू दॅट लेडी. म्हणूनच ज्यावेळेस त्या पक्षाच्या पायाशी हे पाठवलं त्यानंतर काहीतरी ॲडव्हेंचरस झालं असणार आहे, समथिंग ॲडव्हेंचरस हॅड हॅपन अँड they gave the help to that lady and that lady made to that Swiss family and at first she was feeling very shy. म्हणजे ती पहिल्यांदा ज्यावेळेस स्विस फॅमिलीमध्ये आली त्यावेळेस ती काय होती, थोडीशी लाजत होती. Soon she got used to living with the Robinson family. आणि लवकरच ती रॉबिन्सन फॅमिली सोबत राहायला लागली. Now in the next part we will see in the next period. Till that time read the story carefully and write down the difficult words with the Marathi and English both meaning so you can know which means word. Thank you.